21 दिवस ह्या 3 गोष्टी करा, आयुष्य बघा बदलेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू, हीच स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला असं सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही 3 काम करा ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकते. तर तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच बसणार नाही. मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर आपण दिवसाची सुरुवात कशी करतो हे फार महत्त्वाचं आहे. त्यावरच आपलं संपूर्ण दिवस अवलंबून असतो. आपला संपूर्ण दिवस कसा जाणार आहे हे आपल्या दिवसाची सुरुवात आपण कशी केली आहे यावरच अवलंबून असते. म्हणूनच आपल्या दिवसाची सुरुवात ही आपण योग्य प्रकारे करायला हवी. मग चला बघूया की सकाळी उठल्यानंतर नक्की कुठली 3 काम तुम्ही करायला हवीत. सगळ्यात पहिलं काम म्हणजे करदर्शन, अर्थात झोपेतून उठल्या उठल्या अंथरुणावरून खाली उतरायचं आधी तुम्ही तुमचे दोघी हात तुमच्या डोळ्यासमोर धरा आणि ईश्वराचे स्मरण करा. पहाटे करदर्शन केल्यामुळेच आपल्याला एक नवी ऊर्जा मिळते. दोन्ही हातांच्या तळांकडे बघत कराग्रे वसुते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम हा मंत्र म्हणा. हा मंत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर कमीत कमी मनामध्ये आपल्या इष्टदेवतांचे स्मरण करून त्यांनी जे काही दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना आणि मग ते दोन्ही हात तुमच्या चेहऱ्यावरून फिरवा. त्यामुळे काय होईल, तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल. ईश्वराचे स्मरण करत त्याचे आभार मानत तुम्ही अंथरुणातून खाली याल आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला रात्री जर काही वाईट स्वप्न पडेल असतील किंवा झोप नीट झाली नसेल किंवा इतर कुठलीही समस्या आल्या असतील तरी त्या सगळ्या अंथरुणावरच राहतील आणि तुम्ही ताजेतावाने होत अंथरुणातून बाहेर या. त्यानंतर तुम्हाला दुसरे काम करायचं ते म्हणजे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं. अर्घ्य अर्पण देणे म्हणजे जल अर्पण करणे. रोज पहाटे आंघोळ केल्यानंतर तांब्याचा कलश यामध्ये पाणी घ्या. त्यात लाल चंदन टाकून, लाल चंदन नसेल तर सरळ सध्द कुंकू टाका आणि ते जल सूर्यदेवाला अर्पण करा. हे काम रोज केल्यामुळे तुमची संपत्ती वाढ होते, कीर्तीमध्ये वाढ होते. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे, तर त्याचं कारण असं आहे की कुंडलीमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आपल्याला कीर्ती प्रदान करतो. सूर्यच आपल्याला प्रतिष्ठान प्रदान करतो. तुमच्या कामामध्ये तुम्हाला खूप यश मिळवायचं असेल, कर्तृत्व जागवायचं असेल तर ते सूर्यामुळे शक्य होते आणि म्हणून ही सूर्याची उपासना करण्याची एक पद्धत आहे. जर तुम्ही तुमच्या कामात खुश नसाल किंवा करिअरमध्ये काहीही तरी छान घडव असं तुम्हाला वाटत असेल तर पहाटे उठून तुम्ही सूर्याला जल अर्पण करा. नित्य नावाने हे काम करा, नमस्कार करा. नक्कीच तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळेल. पण लक्षात ठेवा, हे जल तुम्हाला सूर्योदय नंतर 1 तासातच करायचं आहे, अर्पण करायचं आहे. अगदी 8-9 वाजता जल अर्पण करायचं नाही. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर 1 तासाच्या आधी. त्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायला हवे. आता तिसरं काम ते आहे तुळशी जल पाणी घाला. पहाटे उठल्यात करदर्शन केलं, अर्थात स्वतःच्या हाताने दर्शन घेतलं, ईश्वराचे आभार मानले. त्यानंतर आंघोळीला गेल्यात, आंघोळ करून स्वच्छ होऊन बाहेर आला आणि त्यानंतर तुम्ही सूर्याला जल अर्पण केलं. आता सूर्याला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुळशीलाही पाणी घालायचं आहे. तुळशीला पाणी घालताना तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेची स्मरण करायचं आहे. जर तुमच्याकडे तुमचे इष्टदेवताचे मंत्र असेल तर तुम्ही नेहमी म्हणत असाल तर तो मंत्र यावेळी म्हणायचा आहे आणि त्यानंतर आईवडिलांचा नमस्कार करायचं, देवाला नमस्कार करायचा आहे. ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात केल्यानंतर तुमचा दिवस चांगला जाणार आणि जरी चांगला गेला नाही तरी आलेली जी काही परिस्थिती असेल त्याच्याशी लढायचं बळ तुम्हाला ईश्वर देणार, यात काही शंका नाही. आणि प्रत्येक दिवस जर चांगला जात असेल, तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुख समृद्धी याला वेळ लागणार नाही. तेव्हा उदास होऊन आयुष्यात मनासारखं घडत नाही
म्हणून तत्कार करत बसण्यापेक्षा या छोट्या छोट्या गोष्टी करून बघा. पहाटे उठल्याने तुमच्या आयुष्यात इतका मोठा बदल घडणार असेल तर एकदा करून बघायला काय हरकत आहे. मंडळी, लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य लाभेल असं धर्मशास्त्रात म्हटलं आहे. परंतु ब्रह्ममुहूर्त तर दूरच, आपण सूर्योदयाच्या वेळी देखील उठत नाही. परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. लवकर उठल्यामुळे पहाटेचा शांत वातावरण स्वतःवर लक्ष देता येतात. पहाटे दिवसभराचा तुलनेत विचार कमी असतात. त्यामुळे मन शांत होण्यास, एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचं आहे त्याबद्दलची तयारी करायची आहे, त्याची आणखी काय कालावधी करणे आपल्याला फायदेशीर ठरते. कारण त्या काळात आपल्या मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो. सकाळच्या वेळी केलेलं पाठांतर वाचन दीर्घ काय लक्षात राहते हे तर आपल्याला माहितीच आहे. स्मरणशक्तीसुद्धा वाढते आणि सकारात्मकतासुद्धा वाढते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून वेद पाठन करत. रात्रीच्या वातावरणात रमजत गुणांचे परिणाम अधिक असते, म्हणजेच त्रासदायक वाट्याचे परिणाम अधिक असते. तर पहाटे वातावरण सात्विक अर्थात आनंदी वातावरण असते. सकाळच्या वातावरण शुद्ध, पवित्र तसेच शांत आणि थंड असते. या काळात केलेले नामजप भावपूर्ण होतो, तसेच अभ्यासही चांगला होतो. म्हणून साधकांनी ब्रह्ममुहूर्तांवर साधना करावी असं सांगितले जाते. आजही योग शिबिरांमध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठवला जातो. तसेच गायक ब्रह्ममुहूर्तावर उठून रियाज करतात. विद्यार्थी पहाटे उठून अभ्यास करतात. रात्री जागरण करून केलेला अभ्यासापेक्षा पहाटे उठून केलेला अभ्यास गुणवत्ता वाढवतो. पशुपक्षी निसर्ग देखील ब्रह्ममुहूर्तावर जागृत होतो. मनुष्याने देखील ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली दिनचर्या सुरू केली तर त्याला दीर्घ आयुष्य आणि दृढ आरोग्य प्राप्त होतात. शिवाय तणाव, निराश, नकारात्मकता या विचारांपासून कायमची सुटका मिळते. विश्वास बसत नसेल तर किमान 21 दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठायचा सराव करा. पहा, चमत्कार तुम्हीच अनुभवाल. पहाटे 3 ते 5 या वेळेत जागे होणं हे कशाला संकेत असते. पहाटे 3 ते 5 या दरम्यानचा काळ खरं तर सामान्य माणसांसाठी साखर झोपेचा काळ असतो. पण आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला सांगतात की नेहमी पहाटे लवकर उठत जावं. खास करून विद्यार्थ्यांना हे सगळ्यात येत की पहाटे केल्याने अभ्यास चांगला लक्षात राहतो. पहाटे 3 ते 5 या दरम्यान असं केल्याशिवाय घडत ज्याने काय काळ विशेष होऊन जातो. चला जाणून घेऊया. श्रीकृष्णाने देखील सांगितलं आहे की पहाटे 3 ते 5 या दरम्यानची वेळ दिवसातली सर्वश्रेष्ठ वेळ असते आणि म्हणूनच ह्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जाते. असं म्हणतात की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवातीला ह्या काळात मानवाच्या शरीरात शक्ती आणि ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे ह्या ब्रह्ममुहूर्तांवर उठून आपण काही आरोग्यदायी गोष्टी केल्या, जसं की ध्यानधारणा, योग, शारीरिक कसरती, तर ह्या सगळ्यांनी आपली उन्नती होते. आयुर्वेदात देखील ब्रह्ममुहूर्तांवर उठणे हे आरोग्यदायी सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्ण देखील सांगतात की ह्या वेळात उठल्याने बल, बुद्धी, विद्या यांची प्राप्ती होते. वैज्ञानिक दृष्टी देखील या वेळांमध्ये हवा स्वच्छ आणि निर्मळ असते. सामान्य माणसांना पहाट या दरम्यान उठणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. परंतु जर कोणाला रोज ह्या वेळात जाग येत असेल तर ती लोक भाग्यशाली म्हणायला हवीत. कारण ब्रह्ममुहूर्तांवर उठायचं घरात लक्ष्मीचा वास असतो असा आपले शास्त्र सांगतात. तसेच त्यांना सुख, शांती आणि ऐश्वर्य देखील प्राप्त होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील.
आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.